काँग्रेस पक्षाकडून आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी महाराष्ट्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसची स्टार प्रचारक उर्मिला मातोंडकर तसेच राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते आनंद शर्मा, राष्ट्रवादीचे नेते संजय दिना पाटील आदी नेते उपस्थित होते। यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। आपल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान मोदींना टीका करायला ते आमच्या विरोधात त्यांनी टीका केली तर त्यात काय बदल, पण त्यामुळे चर्चा झाली पाहिजे। आमचा मुद्दा एवढाच आहे की ही निवडणूक व्यक्ती केंद्रित न करता मुद्द्यावर आधारित झाली पाहिजे, इश्यू बेस्ड इलेक्शन झाली पाहिजे। तुम्ही आम्ही ज्या न्यायासारख्या योजना केल्या त्याची चर्चा करा ना, आम्ही करू शकतो का करू शकणार नाही, म्हणजे त्यामध्ये काही दोष आहेत का, त्यामध्ये आणखी काही सुधार करता येईल तर सुचवू, आम्ही त्या स्वीकारू। पण आम्ही मुद्द्यांच्यावर आम्हाला निवडणूक लढायच्या, नोकऱ्यांच्यावर, अर्थव्यवस्थेवर, शेतकऱ्यांच्या अडचणीवर, यावर आम्हाला निवडणूक। भाजप खालच्या पातळीचं राजकारण करते का? आता आपण स्पष्ट बोलतोय, नरेंद्र मोदी सारखं व्यक्तिगत टीका करतात, तरी 5 वर्षात काय दिवे लावले ते आम्हाला सांगितलं पाहिजे। पुढे 5 वर्षात काय करणार आहे तुम्ही सांगा। यावेळी राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील उपस्थित होते। संजय दिना पाटील यांच्यासाठी राज ठाकरे त्यांच्या मतदारसंघात सभा घेणार असल्याचं सांगण्यात आलंय। ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल सर, किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झालेला आहे, तुम्हाला याचा त्या मतदारसंघात फायदा होईल का? नाही, त्यांचा पत्ता कट होणं का न होण्यात तर माझा फायद्याचं नाही। ही काही विचारांची लढाई आहे, ही काय व्यक्तीची लढाई नाही आहे। आणि पत्ता कट होणं म्हणजे त्यांना कोणाला उमेदवारी त्यांच्या पक्षाने द्यावी हे त्यांच्या पक्षाच्या नेते मंडळीचा आणि त्यांच्या पक्षाचा हे फायदा का नुकसान असं कोणी व्यक्तीने होत नाही आहे। त्यांना पण ज्या पद्धतीने काढलं गेलं ते जरा सर्वांनाच खराब वाटलं आहे, कारण एकदम त्यांना काढायचं होतं तर लगेच काढून टाकलं पाहिजे होतं अडवाणी आणि मुरली मनोहर जोशीसारखं। त्यांना एकदम नाही टांगत ठेवून त्यांना ह्युमिलेट करून काढण्यात आलं। ते जरा जरी राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी वैयक्तिक संबंध असतातच ना, आणि असं कुठल्याही राजकीय व्यक्तीला, एवढ्या मोठ्या व्यक्तीला, जे आमदार राहिले, 2दा खासदार राहिले, एवढे इलेक्शन लढले, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष होते, राजकीय सामाजिक जीवनात एवढं त्यांचं अस्तित्व आहे, आणि अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या माणसाला म्हणजे असं काढून टाकायचं, काम खतम तो मोहब्बत खतम असं करून म्हणजे काम संपलं का लगेच हाकलून द्यायचं असं झालं आहे ना। त्याचप्रकारे कशा प्रकारची रणनीती तुमची असणार आहे आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही जे आहे आगामी लोकसभा निवडणूक जे आम्ही कामं केलेले आहेत, जे मी काँग्रेस पार्टीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने, रिपब्लिकन पक्षाचे आमचे सर्व मित्र पक्षांनी, त्यांच्या सर्व या परिवारातल्या सर्व सदस्यांनी जे दिवसरात्र लोकांची कामं केलेले आहेत, ते कामं आम्ही जे केलेले आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जाणार आहेत। आमचे विजन काय आहेत, आम्ही पुढे काय करणार आहेत हे लोकांना सांगणार आहोत। आणि त्यांचे जे नाकामी आहेत लोकांना ते समजलेलं आहेत, आम्हाला तर सांगायची गरज नाही। लोकांना त्रास झालेला आहे एवढे 4-5 वर्षात, जे लोकांना स्वप्न खोटे दाखवले होते, जे काय वादे केले होते ते पूर्ण करायचे सोडून द्या। जे चांगलं होतं ते पण सर्व वाईट झालेलं आहे, लोकांना नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांचे धंदेपाणी खराब झालेलं आहे, सर्व गोष्टीत लोकांना त्रास झालेला आहे। जो लोकांनी त्रास सहन केलेला आहे, लोकांना जो त्रास होतो आहे आणि पुढे काय फ्युचर दिसत नाही आहे, भूलतापावर आता लोकांचं पोट भरणार नाही आहे, तर ते आता लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील आणि आम्ही जे काम करतो आहे आम्हाला। त्याच प्रकारे जे आहे राज ठाकरे जे आहेत ते प्रचार सभा घेणार आहेत, त्यामध्ये उर्मिला मातोंडकर आणि एक तुमचं नाव जे आहे ते आहे, त्या तुमच्या मतदारसंघात ते जे आहेत प्रचार सभा घेणार आहेत। कशा प्रकारे याचा फायदा तुम्हाला आणि कशा प्रकारे तुम्ही या सर्व गोष्टीकडे पाहता? राजसाहेबांचं आणि आमचं जी लढाई आहे ती एक विचारधाराच्या विरुद्ध आहे, सारखीच लढाई आहे। तेही त्या विचारधाराच्या विरुद्ध लढतात आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्षाचे सर्वांनी आम्ही मंडळी त्याच विचारधाराच्या विरुद्ध लढतो आहे। तर नक्की ते जे बोलतील, ते जे लढतील, त्यांनी मागच्या वेळी बोललं होतं तर लोक ऐकतात त्यांचं, तर स्विंग झाले होते, फायदा झाला होता त्या पक्षाला। आता वस्तुस्थिती समोर आली, जसं आम्हाला त्रास झाला आहे, जसं आमच्यासमोर आलं आहे, जसं लोकांसमोर आलं आहे, तसं त्यांनाही समजलं आहे। आता ते बरोबर खबर घेतात आहे आणि लोकांना सांगतात आहे काय ते। तुम्हाला फायदा होणार मला म्हणजे सर्वच जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस का जे पण मित्रपक्ष आहेत त्यांना नक्की फायदा होईल। नक्कीच आपल्याबरोबर संजय दिना पाटील होते, आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे की येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे जे आहेत ते प्रचार करणार आहेत आणि हा प्रचार जो आहे त्यांच्या मतदारसंघात देखील राज ठाकरे जाऊन घेणार आहेत, तर याचा फायदा होणार का नाही? तर नक्कीच याचा फायदा होणार, कारण की मित्रपक्ष आणि आधी काँग्रेसकडून जे आहे या सर्व गोष्टीला मनसेला
आघाडीत घेण्यापासून जे आहे रोखण्यात येत होतं, पण आता त्यानंतर तरी देखील जे आहे मनसेचे नेते मंडळी असतील ते प्रचार करतात, मग तो काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, हा प्रचारात जे आहे मनसे देखील उतरलेले आहे. आता नक्की पाहणं गरजेचं की ह्याचा फायदा जो आहे तो खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि यांची जी आघाडी झाली काँग्रेसची या प्रचारसभेचा संपूर्ण प्रचारसभेचा फायदा होणार का, आता हे पाहणं नक्कीच गरजेचं ठरणार आहे. धनंजय दळवी, HW मराठी न्यूज, मुंबई. काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी एक विधान केलं होतं. पर्युषण काळात जैन मंदिरासमोर मांस मच्छी विक्रीचा व्यवसाय करण्यास शिवसेनेने पाठिंबा दिला होता असं म्हणत शिवसेनेला धडा शिकवा असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. आज मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. काय म्हणालेत मिलिंद देवरा, पाहूया. मी सर्वात आधी सांगू इच्छितो की शिवसेना हे निवडणुकीपूर्वी घोषणा देते मोदी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी मुर्दाबाद. तीच शिवसेना निवडणुकीनंतर घोषणा देते राहुल गांधी जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेने मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ उठवला आणि सत्ता स्थापन केली. त्याचे परिणाम तुम्ही अनुभवतात. आणि मोदींचा लोकप्रियतेला उतरती कळा लागल्याबरोबर शिवसेना मोदींचा विरोधात बोलू लागली आणि ह्याला संधीचे राजकारण म्हणतात, पॉलिटिक्स ऑफ ऑपॉर्च्युनिझम. थँक्यू. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा HW मराठी. लोकसभेच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी आमचे HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.